नमस्कार मित्रांनो, क्वार्टर फोरचे बऱ्याच कंपन्यांचे रिझल्ट लागलेले त्यातल्या 3 स्पेसिफिक कंपन्या मी तुम्हाला सांगणार आहे. या कंपन्यांचे Q4चे रिझल्ट लागलेले कंपन्यांची चांदी झालेली म्हणजे बऱ्याच कंपन्यांचे रिझल्ट चांगलेच दिसत आहे आणि या महिन्यात तर अजून असेच आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता कंपन्यांची चांदी झाली, क्वार्टर फोरचे रिझल्ट चांगले आहे, परंतु तुमचा शेअर वाढेल का हे पण आपल्याला माहिती पाहिजे ना. आणि हा रिझल्ट कशासाठी असतो? हा रिझल्ट जर यातला या व्हिडिओतला एखादा शेअर जर तुमच्यासाठी तुमच्याकडे होल्डिंगसाठी असेल तर लॉंग टर्म शेअर ठेवायचा की नाही, की आणखी पुढच्या क्वार्टरमध्ये विकायचा, याच्यासाठी पण हा महत्वाचा ठरतो. ओके, आपल्या चॅनलचं नाव आहे युवे मराठी. इथे डिस्क्लेमर आहे, चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि तुमचा जो मित्र शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो त्याच्याशी नक्की हा व्हिडिओ शेअर करा. आता सर्वप्रथम बघूया आपण कंपनी, जिचं नाव आहे टायटन. टायटन तर बऱ्याच जणांची आवडती कंपनी, राहुल गांधीच्या पोर्टफोलिओमध्ये आहे, राकेश झुनझुनवाल्याच्या पोर्टफोलिओमध्ये होती, अगदी लहान किंमत कमी होती तेव्हापासून होती. ओके, याच्या रेव्हेन्यू मध्ये जवळपास 17% वाढ झालेली क्वार्टर फोर मध्ये. ओके, क्वार्टर फोर म्हणजे काय, जानेवारी टू मार्च मध्ये 17% वाढ झालेली आहे. आणि सोबतच या कंपनीने देशभरामध्ये 86 नवीन शॉप्स उघडलेले, दुकानं उघडलेली आहे. आता त्यांचे टोटल दुकानं झालेली आहे 3035. ओके, म्हणजे तुम्हाला ही संख्या देशाच्या मानाने जरी कमी वाटत असले तर एखाद्या दुकानाला सहज व्हिजिट करून बघा. टायटनचं शोरूम असू द्या घड्याळाचं, किंवा तनिष्कचा ब्रँड असू द्या. आता टायटन म्हटल्यावर तुम्ही फक्त घड्याळावरच जाऊ नका बरं का. रेबॅनचा गॉगल जो बनतो ना, तो पण टायटनचाच ब्रँड आहे. तर तुम्ही टायटनच्या शोरूम मध्ये गेल्यावर त्याचे वेगवेगळे केवढे व्हरायटी आहे आणि कुठले कुठले आहे तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. ओके, आता हा जो शेअर आहे, सॉरी, हे जे दुकान आहे त्यांचे वाढलेले आहे. आणि सोन्याच्या दागिन्याच्या विक्रीमध्ये सर्वाधिक वाढ झालेली आहे, जवळपास तब्बल 19% वाढ झालेली. इथे थोडस टायपिंग मध्ये तब्बल झाले, परंतु तुम्ही समजू शकता आपला मेन मुद्दा काय आहे, की सोन्याच्या दागिन्याच्या विक्रीमध्ये 19% एवढी वाढ झालेली आणि वाढ चांगली, ग्रोथ चांगली आहे. ओके, शिवाय टायटनने काय केलेलं आहे, तनिष्क या ब्रँडने दुबई आणि शिकागोमध्ये एक एक दुकान ओपन केलेलं आहे. तर भारतात जवळपास 27 नवीन दुकानं उघडलेली आहे आणि भारतात उघडलेल्या 27 दुकानांपैकी 11 दुकानं तनिष्कची आहे आणि 16 दुकानं ही मिया ब्रँडची आहे. आता तनिष्क काय, मिया काय आहे, तर दोन्ही पण नाही का गोल्ड साठीच ब्रँड आहे. मियामध्ये तुम्हाला डायमंड सहित मिळतं. ओके, तनिष्कमध्ये पण मिळतं, परंतु त्यात कसं की एज वाईज त्यांनी, जर तुम्हाला लग्नाचे वगैरे दागिने घ्यायचे असले तर तुम्ही जाऊ शकता तनिष्कमध्ये. आणि तुम्हाला जर काही अँटिक ज्वेलरी घ्यायची असली किंवा वेगळं काही घ्यायचं असलं एज वाईज केलेले, त्यावेळेस तुम्ही या ब्रँडमध्ये जाऊ शकता. हा शेअर थोडासा महाग आहे, जवळपास 3-3.5 रुपयाच्या आसपास, परंतु तुमच्याकडे होल्डिंग मध्ये असेल तर तुम्ही त्याला लॉंग टर्म ठेवू शकता. साधा प्रश्न आहे, व्हिडिओ आवडला का? खरंच जर आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर एक नक्की चांगली कमेंट, आय लाईक दिस व्हिडिओ, बेस्ट व्हिडिओ, किंवा तुमच्या पोर्टफोलिओला कुठला शेअर होल्ड करून ठेवलेला आहे त्या शेअरचं नाव तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्या. ओके, चला वळूया दुसऱ्या स्टॉक कडे. दुसरा स्टॉक बँकेचा आहे, ज्याचं नाव आहे युनियन बँक. जवळपास 156 रुपयाच्या आसपास ट्रेड करतोय. ग्लोबल बिझनेस मध्ये याने मागच्या तिमाहीत जवळपास 2.80 एवढी वाढ दाखवलेली आहे. मला वाटतं नॉर्मल आहे. आंतरराष्ट्रीय ग्लोबल डिपॉझिट मध्ये 4.19 एवढी, जर आपण हीच कंटिन्युअसली त्यांची 4 क्वार्टर मध्ये घेतली, 4 ते 12% वाढ अशी झालेली आहे. परंतु ऍज कम्पेअर जर टायटन केलं तर त्याची वाढ चांगली आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की भारतामधील ठेवी जवळपास 4%च्या आसपास वाढलेला आहे. आणि या कासा म्हणजे करंट अकाउंट, सेव्हिंग अकाउंट, याच्यामध्ये जवळपास 3.5% वाढ झालेली आहे. सोबतच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगातील क्षेत्रामध्ये 1.91% एवढी वाढ झालेली. आता सगळीकडेच वाढ झालेली, तर मग शेअर घेतला पाहिजे का? तर ही वाढ आहे ना, ही वाढ अगदी नॉर्मल लेवलची वाढ आहे क्वार्टरसाठी पण. आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता जवळपास 160 रुपयाच्या आसपास हा शेअर आहे आणि मागच्या 5 दिवसात हा 2.80 चढलेला आहे. मागच्या महिनाभरात हा जवळपास 3.16 चढलेला आहे. 6 महिन्यात 51% चढलेला आहे, म्हणजे 54 रुपये. म्हणजे तुम्हाला 100 रुपयाला 6 महिन्यापूर्वी हा अवेलेबल होता आणि याची जो अप ट्रेंड आहे तो कंटिन्युअसली चालू राहील अशी अपेक्षा. याचा जो बाईंग पॉइंट आहे तुम्हाला जवळपास 144 रुपयाच्या आसपास मिळू शकतो.
20 मार्चला जी किंमत आली होती 144 रुपयाच्या आसपास. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, इथे एक टोके, इथे एक टोके, इथे एक टोके, इथे एक टोके. मग याचा जवळपास आपण जर या खालच्या जे बॉटम्स आहे त्याचा जर अभ्यास केला तर लक्षात येईल की ॲव्हरेज प्राइस जी रिसेंट असते ती ती आपण घ्यायला पाहिजे. तर मग ती आहे 144.65. तर या किमतीच्या आसपास शेअर आल्यास तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या पोर्टफोलिओला शॉर्ट टर्म साठी घेऊन ठेवण्यास अगदी चांगल्या प्रकारे मदत करेल. चला वळूया तिसऱ्या शेअरकडे. आता आणखी एक बँक आपण बघणार आहोत जी आहे बँक ऑफ बडोदा. बऱ्याच जणांच्या जवळचा शेअर आहे हा. याच्यासाठी म्हणतोय कारण की याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त चान्सेस आहे प्रॉफिटेबिलिटीचे. जवळपास 12.4% एवढी वाढ झालेली ग्लोबल ऍडव्हान्सेस मध्ये. ओके, म्हणजे कर्जात वाढ झाली म्हणजे काय, त्याचं तुम्हाला व्याज पण येणार आहे. आणि ती रक्कम सध्या 10.9 लाख करोड इतकी झालेली आहे, म्हणजे की उत्तम आहे. ग्लोबल ठेवीमध्ये 10.2% वाढ झालेली. आता ही पण Q4 चीच वाढ आहे, बरोबर. आपण आताच युनियन बँक बघितली. तर मग तुम्हाला एक लक्षात येऊ शकतं की याची वाढ 12%, 10% ही एक चांगली वाढ दिसून येते. परंतु हा शेअर थोडासा महाग आहे. महाग किती, तर 270 रुपीजच्या आसपास आहे. मागील 5 दिवसात 3 रुपयेच वाढलेला आहे, जशाच तसाच आहे. आता इथं याने त्याचा बॅक 266 पासून पुन्हा वरती जायला लागत आहे तो. आणि मला वाटतं की एक 250 पर्यंत किंवा 258 पर्यंत, 260 पर्यंत. ओके, 250 किंवा 260 ही त्याची बाईंग रेंज आहे, जी की तुम्ही शॉर्ट टर्म साठी विकत घेऊ शकता. आणि शेअर वरतून खाली आलाय आणि पुन्हा तो वरच्याच दिशेला जातोय. तर एकंदरीत त्याची जी पुढची वाटचाल असेल ती नक्कीच चांगली असेल. मित्रांनो, तुम्हाला फक्त एक डीमॅट अकाउंट उघडायचंय, त्याच्यावर भरपूर फायदे मिळवायचे. फायदा काय, तर तुम्हाला मिळणार आहे बिगिनर्स ट्रेडिंग कोर्स अगदी मोफत, ऑप्शन ट्रेडिंग कोर्स अगदी मोफत, टेक्निकल अनालिसिस कोर्स आणि फंडामेंटल अनालिसिस कोर्स, अशी 4 कोर्सेस अगदी मोफत मिळणार आहे. कोर्सेस हिंदीमध्ये आहे. त्यासाठी फक्त तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे त्यावरनं डीमॅट अकाउंट ओपन करायचंय. आणि माझ्या सोबत स्वतःचा व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्याच्यावर तुमचा मेसेज करायचा आहे, ईमेल आणि तुमच्या आयडी, लॉग इन आयडी, बस. ते मी व्हेरीफाय करून तुम्हाला कोर्सेस अवेलेबल करून देतो. धन्यवाद.